हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. दिवसभराचं काम आवरल्यानंतर आता रात्रीचे 12 वाजलेत. आता ब्लाऊज कटिंग करायचे. हे बघा, नवरीचं एक बस्ता आहे. 7-8 ब्लाऊज आहेत त्याच्यामध्ये. बघा असे वर्कवाले ब्लाऊज आहेत. हे ब्लाऊज शिवायचं म्हटलं की ह्या वर्कनुसार गळे सगळे ॲडजस्ट करावं लागतात आपल्याला. हा एक ब्लाऊज आहे, हा पण वर्कचा एक ब्लाऊज आहे. बघा हे 7-8 ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचे. आणि ह्याचबरोबर एक ब्लाऊज आहे माझ्याकडे जो नवरीने एंगेजमेंटसाठी आणलेला आहे. अल्ट्रेशनचा ब्लाऊज आहे. वन पीस घेतलेला एंगेजमेंटला. तो ब्लाऊज दाखवतो तुम्हाला मी. एक याआधी पण एक व्हिडिओ टाकलेला, तर त्या व्हिडिओला तुम्ही बरेचसे कमेंट केले की त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं होतं की तुम्ही असं करायला पाहिजे. तुम्ही बऱ्याचशा आयडिया मला सुचवल्या होत्या. पण कधी पण लक्षात ठेवा, ह्या तुम्ही ज्या आयडिया सांगतात त्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. पण मी जे पण काही त्याच्यामध्ये अल्ट्रेशन करताना ज्या पद्धतीनं फिटिंग करतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कस्टमरचं माप आणि वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता हा जो ब्लाऊज आहे बघा, हा जो ब्लाऊज आहे हा पूर्ण डायमंडचा आहे. ठीक आहे. याचं कंबर आणि चेस्ट जवळजवळ 45चं माप आहे. म्हणजे कस्टमरची जी कंबर आहे ती 25.5 इंचाची आहे आणि याची कंबर 42 इंचाची आहे. तर एवढं मोठं माप आहे. एवढं छोटं प्रमाणात जर करायचं असेल तर ते एक साईडनी फिटिंग करून जमत नाही. आता याला साईडला चेन दिलेली आहे, प्लस याच्यावरती सगळे स्टोन आहेत, काचेचे स्टोन आहेत, क्रिस्टल आहेत. याच्यामुळे मशीनवरती पण व्यवस्थित चालवता येणार नाही, प्लस नेट आहेत. तर हे कशा पद्धतीने आपल्याला फिटिंग करायचं, याला काय आपल्याला जसं पाठीमागच्या ब्लाऊजला काहीतरी आपण जुगाड केलं होतं त्याच पद्धतीने याला काहीतरी आयडिया करावं लागेल, जेणेकरून तो नवरीला घालता येईल आणि व्यवस्थित बसेल पण. कारण हे रेडीमेड जे ब्लाऊज असतात याच्यावरती जे वर्क असतं ते एका धाग्यामध्ये असतं. एक दोरा, एक धागा जरी कुठे निघाला तर पूर्ण वर्क निघून जातं. म्हणून हे करताना खूप सांभाळून करावं लागतं. प्लस याला आपल्याला एक स्लीव्ज लावायची. ही जी स्लीव्ज लावायची ना, त्यांनी काय सांगितलंय की तुमच्या पद्धतीने स्लीव्ज लावा. तर याला मी एक छान असं फ्रिलचं पॅटर्न करून तुम्हाला दाखवतो. फ्रिलचं पॅटर्न केल्यानंतर खूप सुंदर हा ब्लाऊज दिसणार आहे. हा ब्लाऊज बघा किती प्लेन साधा दिसतोय. स्लीव्हच्या इथे वरच्या बाजूला खाली वर्क दिलंय, पण याची मी अशा पद्धतीने एक फ्रिल लावतो ना, 3/4 साठी त्यांनी नेट दिलेलं आहे. तर याची मी फ्रिल तयार करून लावल्यानंतर खूप छान पॅटर्न होईल. स्लीव्हचं पण पॅटर्न बघा, फिटिंग कसं करतो ते पण बघा. व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सध्या 2 बॅच चालू आहेत. एक बॅच आता संपत आली. ऑनलाईन जे क्लासेस असतात आपले, सध्या व्हिडिओ कमी असल्यामुळे बऱ्याचशा ताईंना माहिती नाही की आपले ऑनलाईन क्लासेस चालू झालेत की नाही झालेत. सर्वांना सांगतो की वर्षापासून आपले क्लासेस बंद नाहीये, कंटिन्यू क्लासेस चालू आहेत आणि बॅच कंटिन्यू पुढे पुढे जात राहतात. 9 झाली, प्रिन्सेस कट, ॲडव्हान्स पॅटर्न, हे सगळे एकामागे एक कोर्स चालू आहेत. आणि नवीन जी बॅच आहे ते आता एवढ्या 2-3 दिवसात स्टार्ट होणार आहे. जर कुणाला क्लासेस कसे असतात, समजते की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करा किंवा कॉल करा. आपला जो फ्री डेमोचा क्लास असतो त्याला मी अटेंड करीन तुम्हाला. आणि तो क्लास झाल्याच्या नंतर एक दिवस मीटिंग झाल्यानंतर तुम्ही ठरवा पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं की नाही ते. तर ठीक आहे, आता आपण बघूया ह्या ब्लाऊजला काय करता येईल. त्यानंतर हे बाकीचे ब्लाऊज कटिंग करू. म्हणजे सगळे ब्लाऊज आपल्याला उद्या स्टिच करायचे आहेत. मला क्लासेस नम्रता सगळे ब्लाऊज स्टिच करणार आहे. आणि प्लस हे बघा इथे घागरा आहे. हा थोडा हेवी साईजचा घागरा आहे. त्याच्यामध्ये पण रेडीमेड ब्लाऊज दिलाय त्यांनी आणि तो खूप मोठ्या साईजचा आहे. तो पूर्ण ब्लाऊज उचलून आपल्याला सभ्य साईजचं पॅटर्न करायचं आहे. त्याचाही जमलं तर मी व्हिडिओ नक्की बनवीन. आता आपण ह्या ब्लाऊजला काय करता येईल ते बघूया. आपण काय करूया, याची चेन जी आहे ती साईडला काढून घेऊया. पाठीमागे टक्स म्हणून ऍडजस्ट होणार नाही. आणि जर चेन जवळ घेतली इथे तर ह्या वर्कमुळे चेन याच्यावरती वर्क करणार नाही. आणि कमरेचं माप, बाकीचं माप खूप छोटं आहे, छातीचं माप छोटं आहे. तर आपल्याला कशा प्रकारे याला ऍडजस्ट करता येईल. तर आपण काय करूया, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बॅक साईडला इथे चेन किंवा हुक लावूया. इथे जी प्लेन बाजू इथे हुक लावल्यानंतर मला दोन्ही साईडनी इक्वल सारख्या प्रमाणामध्ये फिटिंग करता येईल. आणि त्यांचा हा जो भाग मोठा आहे, हा ओपन पेस आहे, तो जास्त मोठा आहे. तर आपल्याला काय करता येईल, इथे वरून स्टिच करून थोडंसं शोल्डर पण, गळा पण वरती घेता येईल. उंची कमी होईल, गळा पण वरती जाईल आणि ब्लाऊज चेस्टमध्ये फिटिंगला बसेल. इथे एक महत्त्वाचा पॉईंट काय आहे की कस्टमरच्या अपेक्स पॉईंटपेक्षा हे कप्स खाली आहेत म्हणून ते व्यवस्थित बसत नाही. आता आपल्याला कप्स काढून वरती लावता येणार नाहीये. त्यासाठी आपण शोल्डर जर कमी केलं वरून तर गळा पण वरती जाईल आणि कप्स पण वरती, अपेक्स पॉईंट नुसार कप्स परफेक्ट बसतील. तर आपण सगळ्यात आधी बॅक साईडला कट करून तिथे चेन लावूया. एकदम सिंपल पद्धत आहे आणि एकदम छान पद्धतीने आपल्याला हे कमीत कमी वेळेमध्ये करायचे. अल्ट्रेशनचे कस्टमर एवढे पैसे देत नाहीत म्हणून आपल्याला काहीतरी शॉर्टकटली करावं लागतं. तुम्ही जी आयडिया देतात, ज्या पद्धतीने तुम्ही सांगता ते सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण वेळेचा विचार करावा लागतो. प्लस जे चार्जेस भेटतात, आपली जेवढी वेळ जाते त्याप्रमाणे जर आपल्याला चार्जेस भेटले तर आपल्याला काम करायला काहीच हरकत नाहीये. तर बघूया आपण याला फिटिंग कशा पद्धतीने करायचे ते. हे बघा, ही चेन आपण
इथे चेन आपण साईडला काढून घेऊ. इथे जर लावली पुढे काढून तर ती वर्कमुळे जमणार नाहीये आणि एकसारखं फिटिंग करता येईल. याचं माप खूप मोठं आहे बघा, आपल्याला 25 करायचं आहे. असा व्यवस्थित सेंटर घेतला आपण गळ्याचा फिटिंगच्या लाईनपासून. इथे आपण गळा पण मोजून बघणार आहे. हे बघा, कधी पण ब्लाऊज कट करायच्या आधी आपल्याला गळा एकसारखा मोजणं गरजेचं आहे. हे बघा, इथे रेडीमेड असेल तर असा प्रॉब्लेम बघा. इथे जर बघितलं तुम्ही जिथेपर्यंत आतला अस्तर दिलंय ते एक बाजू लहान मोठी यायची, पण आपल्याला सेंटरनुसारच कट करायचं काही झालं तरी. सेंटर खूप महत्वाचं आहे. आपण पाठीमागे कट केलंय. आपण काय करूया, पाठीमागे चेन लावण्यापेक्षा आपण इथे बॅक हुक तयार करूया. कारण चेन जर लावली तर चेन आपल्याला वरती, ही जी कन्सील चेन असते ही वरती आपल्याला जॉईंट ठेवावं लागेल आणि एवढी चेन ओपन होईल. त्याने काय होईल, परफेक्ट ब्लाऊज फिटिंग करता येणार नाही. इथे पूर्ण ओपन केलं हुक लावण्यासारखं तर परफेक्ट ब्लाऊज फिटिंग करता येईल, तो घालता येईल. इथे जर व्यवस्थित आपण चेन लावली आणि इथे जॉईंट ठेवला बॅक साईडला तो घालायला त्रास होईल ब्लाऊज. त्याच्यामुळे आपण इथे बॅक हुक तयार करूया. हे बघा, आता आपण इथे हुकाय पट्टी तयार केलेली बघा आणि याला अस्तर आपण तेच लावलेलं आहे जे स्लीव्हजला त्यांनी दिलं होतं. कारण आपण स्लीव्हजला फक्त नेट लावणार आहे. ठीक आहे, इथे आपली हुकपट्टी आयपट्टी तयार झाली. आता आपण काय करूया, इथे चेनची बाजू आहे तिथे शिवून घेऊ आणि एकसारखी फिटिंग करून घेऊया. ठीक आहे, आधी मी इथे एक टिप मारून घेतो आणि नंतर फिटिंग करून घेतो. आता मी याला फिटिंग करून घेतो. तर कंबर आहे आपली 25.5, आपण अर्धा इंच लूज ठेवूया. ठीक आहे, 25.5 अर्धा इंच लूज जरी ठेवली 26 इंच तरी पूर्ण आपलं 36 म्हणजे 10 इंच आहे. किती? 10 इंच आपलं लूज आहे. तर आपण काय करूया, इथे पाठीमागे आपण इथे छोटा छोटा टक्स मारू शकतो, पण ही खालची जी वर्कची पट्टी आहे ती खूप जाड आहे. तर आपण 10 इंच आपल्याला कव्हर करायचे. तर आधी आपण मार्किंग करून बघूया. जर चेस्टनुसार, मोंड्यानुसार, अप्पर चेस्टनुसार जर 10 इंच परफेक्ट आपल्याला कव्हर झालं तर आपल्याला पाठीमागे टक्स मारायची गरज नाहीये. आलं लक्षात? तर आपण आधी काय करूया, हे बघा सेंटर पण आपला बरोबर आहे. तर आपण इथे बघूया 10 इंच कुठे येतं. आपलं हे झालं 4 आणि 4 8 9 10. 10 इंच म्हणल्यावरती किती येणार आहे आपलं, 2.5 इंचापर्यंत आपल्याला टिप मारावं लागणार आहे. ठीक आहे, 2.5. आपली मेन चेस्ट आहे ना 31.5च आहे, 32 सुद्धा नाही बघा. याचं सेंटर घेऊया बरोबर आणि इथे सेंटरनुसार आपण मेन चेस्ट मोजूया. तर मेन चेस्ट आपली 32 म्हणल्यावरती इथे येणार आहे 8. म्हणजे आपलं कमरेचं माप आणि छातीचं माप एकसारख्या लाईनमध्ये आले. आता आपण मोंड्याचं माप मोजून बघूया. ठीक आहे, मोंड्याचं माप आपलं किती आहे, 15. तर वर आपण अर्धा इंच सोडून देऊया. आपण वरच्या साईडला अर्धा इंच टिप मारूया. अर्धा इंच सोडून खाली मोजून बघूया आपण. इथे 7 2 14 15 इथपर्यंत आपलं माप येते बघा. म्हणजे आपण जी टिप मारणार आहे ती बरोबर एका लाईनमध्ये येते मोंड्यासहित. म्हणजे आपलं माप बरोबर आहे. हे बघा, इथे आपल्याला अशी टिप मारायची. आता हे स्टोन आहेत ना, याच्यामुळे आपल्याला खूप सांभाळून काम करावं लागेल. लक्षात, याला खूप सांभाळून आपल्याला टिप मारायची. कंबर 30च यायची. अप्पर चेस्ट किती, 30 पाय. मग अप्पर चेस्ट फक्त 30 इंच आहे. सव्वीस इंच आपलं कंबर आहे. अर्धा इंच आपण लूज ठेवलंय. ठीक आहे, आपलं मोंड्याचं माप किती आहे, मोंड्याचं माप आहे 15. तर आपण बघूया इथे बरोबर 15 इंचाचा आपण मोंडा तयार केलेला आहे. इथे पण 15 इंचाचा आपल्याला मोंडा तयार झालेला आहे. ओके, हे बघा, ही नेट आहे. ही नेट आपल्याला प्लेन लावण्यापेक्षा आपण याची फ्रिलची स्लीव्ज तयार करूया. त्यासाठी आपण याच्या सरळ पट्ट्या काढूया. बघा, आपण याची फ्रिलची स्लीव्ज तयार करायची आपल्याला, तर आपण याच्या सरळ सरळ पट्ट्या काढूया. ठीक आहे, पट्ट्या आपल्याला जेवढी आपण फ्रिल लावणार आहे त्या पद्धतीने आपल्याला पट्टी काढायची. 2 इंचची 3 इंचची फ्रिल तयार करूया, तेवढीच आपण पट्टी काढूया बरोबर. आता आपण याला जॉईंट मारून घेऊया. आपण याला जॉईंट द्यायचं आहे आपल्याला. हे बघा, इथे आपण अशी फ्रिल तयार करू. हे बघा, इथे अशी 1-1 इंचाची आपण प्लेट्स घेतली का इथे आपली छान अशी फ्रिल तयार होणार आहे. आणि आपण जेवढे जॉईंट दिले ते सगळे आपले खालच्या बाजूला जाणार आहेत. त्याच्यामुळे जॉईंट पण दिसणार नाही आणि फ्रिल पण फार छान तयार होणार आहे. बघा, हे बघा, आपण काय केलंय, याला व्यवस्थित फ्रिल तयार करून घेतली. बघा,
आता ही 3/4 स्लीव्सपेक्षा ही फ्रिल फार छान दिसते. आणि ह्या फ्रिलचं आहे ना एकसारखे घेतलं बघा आपण. पुढून फोल्ड नाही करायचं कारण नेटला उसवत नाही, त्याच्यामुळे आपण एक सारखी फ्रिल तयार करून घेतली. सगळ्या प्लेट सारख्या घेतल्यात. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ही फ्रिल लावायची. असा पार्टीवेअर ब्लाऊज जेव्हा असतो तेव्हा अशा प्रकारची फ्रिल रेग्युलरपेक्षा फार छान दिसते बघा. फ्रिल लावण्याची पण सोपी पद्धत आहे, काय अवघड नाही आहे. आपल्याला उसवायची गरज नाही. आता फिटिंग झाल्यानंतर आपल्याला जिथून मोंडा आपला स्टार्ट आहे तिथून आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं इथे हे बघा. आणि इथून आपल्याला टिप मारायची. एक सारखी फ्रिल लावायची हे बघा. सिंपल फक्त आपल्याला हे ठेवायचं आहे इथे असं. आणि जिथे आपण जॉईंट दिलाय तिथे अजून एक प्लेट वाढवली तर तो जॉईंट आपला दिसणार नाही बघा. फक्त आपल्याला अशा प्रकारे ही इथे पण जॉईंट येते, इथे मी अजून एक प्लेट्स वाढवतो म्हणजे काय होणार आहे, तो जॉईंट व्यवस्थित कव्हर होईल. आपण इथून सुरुवात केली होती जिथून फिटिंगची लाईन आहे. आता आपण काय करूया, असं हे दोन्ही साईडच्या आपण फ्रिल पकडायच्या इथे बरोबर जिथे आपण टिप मारली मोंड्यापर्यंत. आणि इथे आपल्याला हे दोन्हीला सोबत टिप मारायची. आता इथे मी सोबत टिप मारली आणि हा एक्स्ट्रा जो भाग आहे फिटिंगच्या बाजूचा तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. हे बघा आता फ्रिल लावल्याच्या नंतर किती सुंदर डिझाईन तयार झाली बघा. दिसते सर्वांना, खूप छान पॅटर्न झाले आणि आता परफेक्ट फिटिंग दिसते. त्याचं रिझन म्हणजे आपण चेन काढून दोन्ही बाजू एकसारख्या कमी केल्यात आणि जे अपेक्स प्रिंट होती ती शोल्डर कमी करून वरती घेतलेले थोडे. म्हणून याला बॅक साईडला पण तुम्ही बघा बॅक हुक केलाय आणि फ्रंट साईडला सुद्धा छान लुक आलाय आता, कारण फिटिंग परफेक्ट झालेली आहे. 42-40चं माप होतं, आपण 25 ते 26 इंचचं कंबर केलेलं आहे त्याचं. आणि हाताला अशा प्रकारे आपण फ्रिल लावलेली आहे. त्यांनी 3/4चा कपडा दिला होता, पण आता स्लीवलेसमध्येच हे छान पॅटर्न तयार झाले. अशा प्रकारची स्लीव्ह तुम्ही सेम प्रकारची फ्रिल तुम्ही कुठल्याही स्लीवलेस ब्लाउजला लावून छान लुक देऊ शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.